संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे नाशकात जल्लोषात स्वागत। पंचायत समिती परिसर भक्ती रसात चिंब। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे नाशिक पंचायत समितीच्या प्रांगणात मंगलमय वातावरणात स्वागत समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सातपूरला आगमन झाले। सातपूरला विसावलेला हा पालखी सोहळा शनिवारी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला। या पालखी सोहळ्याचे सकाळी 10 वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात आगमन झाले। यावेळी नाशिक स्वागत समितीच्या वतीने समस्त पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। सुवासिनींनी सडा रांगोळी काढत उपस्थितांचे लक्ष वेधले। यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या प्रतिभा संगमनेरे, स्वागत समितीचे पद्माकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, महंत रामकृष्ण महाराज लहवीतकर, पुंडलिकराव थेटे, शिवाजी चुंबळे, त्र्यंबकराव गायकवाड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्ष कांचनताई जगताप, सचिव प्राध्यापक अमर ठोंबरे, पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी, मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, विजय गोसावी, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश गाढवे, माजी सचिव सोमनाथ घोटेकर यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी आमदार बनासाहेब सानप, संस्थानचे अध्यक्ष कांचनताई जगताप, हरिभक्त परायण लहवीतकर महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी स्वागत समितीच्या वतीने संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, मानकरी, विणेकरी, चोपदार, झेंडेकरी, कीर्तनकार, ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या ठिकाणी स्वागत समितीच्या वतीने हजारोंच्या संख्येने त्वरित सहभागी झालेल्या वारकऱ्यांना चहा, पाणी, नाश्ता देण्यात आला। नागरिकांचे स्वागत स्वीकारून पालखी सोहळा पंचवटीकडे मार्गस्थ झाला। शनिवारी पालखी सोहळा पंचवटीतील गणेशवाडी येथे मुक्कामी असून रविवारी सकाळी पडसेकडे मार्गस्थ होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून नाशिककर या पालखीचं स्वागत करीत असतात। मला असं वाटतं 35-40 वर्षापूर्वी या पालखीचं स्वागत नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हायचं। त्यावेळेस मी पण महापौर होतो, त्र्यंबकदादा होते, विजयराव चुंबळे होते, परंतु नंतर कालांतरानंतर त्र्यंबकदादा असतील, पुंडलिकराव थेटे असतील, पद्माकर पाटील असतील, लहवीतकर महाराज असतील, हे सगळे एकत्र बसले। आमचे रत्नाकर चुंबळे, चुंबळेताई पण सभापती होते, त्यांनी सांगितलं का तरण तलावाजवळ जागा कमी पडते आणि महापालिकेच्या आयुक्तांना तशी विनंती केली आणि त्या माध्यमातून ही परंपरा इथं सुरू झाली। अनेक नाशिककर यामध्ये सहभागी होत असतात। आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचं नाशिक शहरात आगमन होत असताना हा भव्य असा स्वागत सोहळा स्वागत समितीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने मानावे तितके आभार संस्थांच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या वतीने कमी आहे। ही जी स्वागत समिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून 35 वर्षापासून हे स्वागत या ठिकाणी सर्व देखने के लिए मिल रहा है। ये कुंभ मेला की याद जब आता है तो ऐसा लगता है जे वारकरी संप्रदाय महाराष्ट्र ने पूरा विश्व भर तक यानी कि जो प्रसिद्ध है पूरा तक जाए। और ये उद्देश्य ये है जो वारकरी संप्रदाय की जो भजन कीर्तन करते हुए पैदल जाते हुए पांडुरंग के चरण में जाते हैं, कहीं ना कहीं समाज के लिए कहीं ना कहीं एक मार्गदर्शन देते हैं और देश के लिए और अपने विश्व की धर्म की रक्षा करने के लिए कहीं है। तो मैं समझता हूँ महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय एक सर्वश्रेष्ठ संप्रदाय जो वैष्णव रूप में हमारे वैष्णव साधु संत मानते हैं। तो आज मैं हमारे साधु संत की ओर से मैं बहुत बहुत अभिनंदन स्वागत करता हूं। आपकी यात्रा मंगलमय हो, भगवान श्री चरण में प्रार्थना करूं क्योंकि राम जी की ये पादस्पर्श भूमि में प्रभु राम जी की चरण में प्रार्थना करता हूं। आप लोग की जो यात्रा, आप लोग घर से जो निकले भगवान चरण में जाने के लिए, मैं इतने कामना करता हूं कि आपकी यात्रा मंगलमय हो, शुभमय हो। जय श्री राम, जय श्री। त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी सांगितलं ही माझ्या जीवनातली पहिलीच बैठक आहे ती वारकऱ्यांबरोबर। काही कमी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निवरण्याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ। कलेक्टर साहेबांना आम्ही सगळे वारकरी, सगळे विश्वस्त आमच्या शंका कुशंका कलेक्टर साहेबांसमोर मांडत होतो, पण त्या वेळेला कलेक्टर साहेबांनी प्रत्येक गोष्टीला होकार दिला। म्हणून वारकऱ्यांच्याच बाजूचे कलेक्टर साहेब आहेत। मी आपले मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करते कलेक्टर साहेब। गेल्या वर्षी
मात्र निधी आलेलाच होता, पण शासनाने देखील यावर्षी कमीत कमी 2.25 कोटीचा निधी आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या सुखसुविधांसाठी दिलेला आहे। याचा पाठपुरावा आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळाने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने सगळ्या वारकऱ्यांना सुखसुविधा मिळालेल्या आहेत। आदरणीय कलेक्टर साहेबांना विनंती करते, आणखीनही आमच्याकडे काही मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात। मी प्रत्येक मागणी आपल्या समोर मांडणार नाही, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, परंतु तरी बाळासाहेब महाराज नमस्कार, रामकृष्ण हरी। मी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचा सचिव म्हणून या ठिकाणी एक नम्र निवेदन करू इच्छितो की त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरीकडे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे। ही दोन्ही ठिकाणं अत्यंत महत्त्वाची आहे। निवृत्तीनाथ म्हणजे सकल वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे, भक्तिपीठ आहे आणि एकूणच भागवत धर्माचे प्रेरणास्थान आहे। असे असताना या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र स्तरावरचं आहे, तर त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचं अध्यासन व्हावं। निवृत्तीनाथांचं वाङ्मय खूप मोठं आहे आणि या वाङ्मयाच्या दृष्टीने आजवर तरी निवृत्तीनाथ दुर्लक्षित आहे। वाङ्मय मोठं व्हावं यासाठी या ठिकाणी मुख्य असं अध्यासन जर निर्माण झालं तर त्या दृष्टीने देशभरामध्ये निवृत्तीनाथांच्या साहित्याचा प्रचार होईल, वाङ्मयाचा प्रचार होईल आणि त्यांची पण एक दृष्टी आहे साहित्याकडे बघण्याची, वाङ्मयाकडे वाचण्याची, ती सकल समाजाला समजेल आणि त्या दृष्टीने तो तळागाळात ती अभंग गाथा पोहोचेल। त्या दृष्टीने अध्यासनाचं या ठिकाणी महत्त्वाची अशी गरज आहे, ती या भविष्यात ती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। देवा काय महिमा वर्णावा। विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे रवाना झाला आहे। आज आपल्या या तिसऱ्या दिवसाच्या स्वागत समारंभासाठी नाशिक नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं झालेली या भूमीमध्ये नाशिककरांनी अतिशय सुंदर असं वारकऱ्यांचं स्वागत केलं आहे। वारकरी दिवसेंदिवस भरपूर पद्धतीने वाढत आहेत। यावर्षी यंदा बऱ्याच प्रमाणात लाखोंच्या संख्येने या पालखी सोहळ्यासोबत वारकरी आहेत। या सर्व शासनाने यावर्षी अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली आहे। संस्थांच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांच्या सुविधेकडे सर्व लक्ष दिले जात आहेत। खरंच मनापासून आपल्या या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्व वारकरी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते। मनापासून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो। रामकृष्ण। पालखी सोहळ्यासाठी माझे कार्यक्रम झाले, पालखीचं स्वागतासाठी त्यामध्ये उपस्थित सर्व जणांचा उत्साह बघून आम्ही सर्वजण इथे आलो, त्यांना शुभेच्छा दिलेली आहे। मी अपेक्षा करतो की त्यांचा पूर्ण प्रवास सुखद आणि चांगला राहील। कृष्ण हरी। वरिष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणी केली उभराटे नारायणी। आपल्या तिन्ही भावंडांनंतर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पांडुरंगाच्या साक्षीने समाधीस्थ झाले। खऱ्या अर्थानं तिन्ही भावंडांच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी समाधीस्थ झाले, तरी खऱ्या अर्थाने विकासात्मक जर बघितलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या विकासाला फार उशिरा सुरुवात झाली। पण उशिरा जरी सुरुवात झाली असली तरी पण साधारण 2014 ते 15च्या दरम्यान 1 कोटीचं चांदीचं रथ, 2,65,00,000 भक्तिनिवास, 2,54,00,000 दगडी कोल्हापूरच्या काळ्या पाषाणात मंदिर झालेलं आहे आणि मंदिर खऱ्या अर्थानं विकासात्मक चांगल्या प्रकारची सुरुवात आहे। या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी प्रशासकीय सर्व जिल्हाधिकारी असेल, त्या ठिकाणी आयुक्त असतील किंवा राज्य लेवलवर चांगल्या प्रकारे तर लक्ष घातलं आणि वारकऱ्यांनी त्या संदर्भात खऱ्या अर्थानं दृढ श्रद्धेनं निवृत्तीनाथांचं त्या ठिकाणी केलं। मला अशी खात्री आहे की निवृत्तीनाथ महाराजांचा विकास हा उभ्या महाराष्ट्रात ते उभ्या भारतामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक संतांचं आद्यपीठ म्हणून निश्चितच एक आदर्शवत होईल अशी आपण आजच्या दृष्टिकोनातून अपेक्षा करूया। हीच प्रभू पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। तुम्ही या ना। किती वय आहे आजी? असल काय 80-85। 85? कुठून आले तुम्ही? चिंचोलीवरून। चिंचोळीवरून? हा, चिंचोली।
हां सिन्नर तालुक्यातली. अच्छा अच्छा. तुमचं आजी? 70. 75. माझी 75. स्टार न्यूजसाठी संपादक दीपक भावसारसह संदीप जोजारे, नाशिक.